विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। गाडी त्यामध्ये। हाय हॅलो फॅमिली, मी पूजा आणि माझं बाळ राज। हाय हॅलो फॅमिली, मी पूजा, पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात पहाटे 3, 4, 5च्या दरम्यानच झाली। आज तुम्हाला माहितीच आहे आपण सध्या ट्रॅव्हलमध्ये वगैरे होतो, तर आपण आज जाणार आहोत पंढरपूरला। तर पंढरपूरला जात्या वेळेस मी आज इतकी खुश आहे ना, कारण मला राज झाला होता तेव्हा जायचं होतं खूप दिवसांनी, पण आम्ही गेलोत नेमकं लॉकडाऊनमध्येच आणि तिथं खूप असं दर्शन वगैरे घ्यायला जायला म्हणजे शक्य नव्हतं। मोजक्याच काही लोकांना ते दर्शन देत होते, तर खूप साऱ्या दूरच्या किलोमीटरहून आम्ही वापस आलेलो होतो, ते मला चांगलंच आठवतं। तर फायनली आज मला पंढरपूरमध्ये मस्त असं दर्शन वगैरे होणार आहे। तर इकडे पाऊस आणि थोडासा चिखल वगैरे झालेला आहे, हे पण मी तुम्हाला दाखवते। आणि आता आपण जातोय मंदिरकडे। तर राज झोपेतून उठलेला होता, त्याला मी थोडीशी सतवत होती, कारण तो उचलून घे म्हणत होता, किंवा आम्ही जे गाडी आणलेली होती ते थोडीशी दूरच पार्क केलेली होती, कारण पार्किंग हे दूर असते हे तुम्हाला पण माहिती। तर राज बोलत होता मम्मा मी चलत नाही जात वगैरे, आणि जस्ट तो डोळे उघडून खाली उतरवलंच होतं, तोपर्यंतच त्याची गंमत झम्मत चालू झाली। त्याच तऱ्हेने आपण इथे आलेलो आहोत। चला फायनली आपल्याला पंढरपूरला यायला भेटलेलं आहे। तर आता आपण इथं घेऊयात प्रसाद वगैरे आणि साईडला सोडून देऊया तिकडे चप्पल, कारण मंदिरच्या खूप दूरपर्यंत आम्ही कधी चप्पल सोडतो आणि तिथेच प्रसाद वगैरे घेतो। तुम्ही सुद्धा तसंच करत असेल बरं का। हो हो तर इथे दर्शनासाठी यायला सुद्धा आम्हाला 4 ते 5 वाजलेले होते। तर बघू शकतो किती गर्दी वगैरे आहे आणि किती रांग वगैरे लागलेली आहे। पुढे घाई गोंधळ तर तसाच आहे जसा डे मध्ये असतो तसा। घ्या तो पण घ्या की, त्यांना घ्या की। मग उजला हा बरोबर ना ते कसं आहे का
छान दिसत. तुम्ही घ्या तुम्ही दोघ घ्या. तर आतमध्ये काही व्हिडिओज वगैरे अलाउड नव्हतं, पण जितकं काही मंदिर तुम्हाला दाखवता आलं ना मी ते दाखवलं. जाते वेळेस आपण प्रसाद वगैरे घेतच असतो मंदिरमध्ये, आणि येते वेळेस वगैरे काही शॉपिंग करायची असेल, म्हणजे देव वगैरे काही घ्यायचं असेल किंवा घरी न्यायला प्रसाद वगैरे काय घ्यायचं असेल ते आपण घेत असतो. ते सगळं काही मी इथे घेतलेलं, आणि नंतर घेतलेला गरमागरम चहा. तर मनाला समाधान देणारं असं हे मंदिर आहे. खूप मनासारखं छान असं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण पंढरपूरचं दर्शन घेतलो, इथून आपण जाणार आहोत तुळजापूरला, आणि मग आपल्या गावी. तुम्हाला माझ्या आत्तापर्यंतचे सगळे व्लॉग कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पुढील व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.